नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी कॅम्पस या आपल्या चॅनलवर स्वागत आहे. तर आज आपण महाराष्ट्राचा भूगोल या घटकावर प्रश्नोत्तरे घेणार आहोत. तर पहिला प्रश्न बघा, चपराळा अभयारण्य कोणत्या नावाने ओळखले जाते? चपराळा अभयारण्य कोणत्या नावाने ओळखलं जातं? तर प्रशांतधाम या नावाने ओळखलं जातं. पुढचा प्रश्न, कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर रायगड, गोंदिया, वाशिम, सोलापूर. तर याचा अचूक पर्याय आहे 1, रायगड या जिल्ह्यात कस्तुरी मांजर आढळते. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता सागरी किनारा रत्नागिरी जिल्ह्यात नाही? आंजर्ले, मालगुंड, वेळास, किहीम. तर याचा अचूक उत्तर आहे किहीम. रत्नागिरी जिल्ह्यात किहीम हा सागरी किनारा नाही आहे, बाकीच्या किनारे आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा नदीचा संगम कोठे होतो? नृसिंहपूर, कुंडल संगम, नातेपुते, पट्टदकल. तर याचं अचूक उत्तर आहे नृसिंहपूर. भीमा आणि नीरा नदीचा संगम नृसिंहपूर या ठिकाणी होतो. पुढचा प्रश्न, मध्य प्रदेश राज्याच्या कोणत्या जिल्ह्याशी महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याची सीमा लागून आहे? ऑप्शन आहेत बालाघाट, राजनांदगाव, बस्तर, डोंगरगड. तर बालाघाट हे या जिल्ह्याशी महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याची सीमा लागून आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, मांगेली धबधबा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात आहे? ऑप्शन बघा दोडामार्ग, सावंतवाडी, वैभववाडी, कणकवली. तर याचं अचूक उत्तर आहे दोडामार्ग. मांगेली धबधबा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्ग या तालुक्यात आहे. तर पुढचा प्रश्न बघूयात आपण, भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर, पुणे, ठाणे, अहमदनगर. तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे. भीमा कोरेगाव हे ठिकाण पुणे जिल्ह्यात आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण, खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही? ताडोबा, नवेगाव, घोडझरी, असोलामेंढा. तर ताडोबा, घोडझरी, असोलामेंढा चंद्रपूर जिल्ह्यात आहेत आणि नाही असं विचारले तर नवेगाव हे तळे गोंदिया जिल्ह्यात आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण, खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही असं विचारले? नवेगाव हे चंद्रपूर जिल्ह्यात नाही तर गोंदिया जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न, मालेश्वर धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? ठीक आहे. मालेश्वर धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा, रत्नागिरी, अहमदनगर, बीड. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रत्नागिरी. मालेश्वर धबधबा रत्नागिरी जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न बघा, बाजरा रेंटल हा प्राणी महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आढळतो? बाजरा म्हणजेच रेंटल हा प्राणी महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आढळतो? भंडारा, रायगड, वाशिम, सोलापूर. तर याचं अचूक उत्तर आहे 1 भंडारा. बाजरा रेंटल हा प्राणी महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यात आढळतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात, रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा, रत्नागिरी, अहमदनगर, बीड. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अहमदनगर. अहमदनगर जिल्ह्यात रंधा धबधबा आहे. पुढचा प्रश्न बघूयात, सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर होजिअरी या उत्पादनासाठी सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न, ठोसेघर धबधबा कोणत्या जिल्ह्यात येतो? ठोसेघर धबधबा हा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा जिल्ह्यात आहे. पर्याय बघा दिलेत, रत्नागिरी, अहमदनगर, बीड, सातारा. तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूयात, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मॅंगनीज खनिजाचे विस्तृत साठे आहेत? नागपूर व गोंदिया, सातारा व सांगली, धुळे व जळगाव, यवतमाळ व परभणी. तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर व गोंदिया या जिल्ह्यामध्ये मॅंगनीज खनिजाचे साठे विस्तृत आहेत. सौताडा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा, रत्नागिरी, अहमदनगर, बीड. तर सौताडा धबधबा हा कुठल्या जिल्ह्यात आहे? बीड जिल्ह्यामध्ये येतो. सौताडा धबधबा बीड जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर. तर याचं अचूक उत्तर आहे पुणे. पुणे जिल्ह्यामध्ये काय आहे तर चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग जो आहे तो मोठ्या प्रमाणावर चालतो. पुणे जिल्ह्यामध्ये चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग जो आहे तो मोठ्या प्रमाणावर चालतो. पुढे बघा, साल्हेर मुल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? साल्हेर मुल्हेर हा किल्ला
अहमदनगर, धुळे, नाशिक, पुणे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं अचूक उत्तर असणार आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये साल्हेर मुल्हेर हा किल्ला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड. तर याचं अचूक उत्तर आहे मुंबई शहर. क्षेत्रफळाच्या दृष्टीने मुंबई शहर हा सर्वात लहान जिल्हा आहे. ठीक आहे, तर त्याचं नंतर पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी जलविद्युत केंद्र आहे? महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी जलविद्युत केंद्र आहे? तर खोपोली या ठिकाणी रायगड जिल्ह्यात खोपोली या ठिकाणी जलविद्युत केंद्र आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. रत्नागिरी जिल्ह्यात जैतापूर जवळील माडबन येथील अणुऊर्जा प्रकल्पास कोणत्या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभत आहे? तर फ्रान्स या देशाचे रत्नागिरी जिल्ह्यात जैतापूर जवळील माडबन येथील अणुऊर्जा प्रकल्पास फ्रान्स या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभत आहे. तर थँक्यू सो मच. आज हे आपले 20 प्रश्न कवर झालेले आहेत. थँक्यू.